बारामती ते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी सखोल चौकशी करा. राष्ट्रवादी युवती जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन. आज दिनांक 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बारामती इथं विमान अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालाय. या प्रकरणी विमान अपघात प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी असं निवेदन अजितदादा पवार गटाचे युती आघाडीचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन सादर केलंय. या निवेदनात म्हटलंय की बारामती इथं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अपघात प्रकरणी त्यांचा मृत्यू झाला आणि सखोल चौकशी करण्यात यावी जेणेकरून सत्य समोर येईल अशी मागणी अजित पवार गट युती आघाडीचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन सादर केलंय. या निवेदनावर अजित पवार गट राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष शीतल कैलास बारोटे, युवती कार्याध्यक्ष पल्लवी महाले, युवती जिल्हा अध्यक्ष सुनीता काटकर, भटके विमुक्त जिल्हाध्यक्ष विजय सोनवणे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पार्टीच्या उपजिल्हाध्यक्ष शोभाताई जोगदंड, सुरेखा अशोक कांबळे, ज्योती महादेव शेळके आदींच्या स्वाक्षरी आहेत. आज आम्ही एसपी साहेबांना उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं जे अपघाती निधन झालंय ते खरंच अपघात होता की घातपात होता हे जनतेसमोर यायला पाहिजे. कारण राज्याचा उपमुख्यमंत्री आम्ही गमावला आहे. शेवटी आमचे नेते ते होते आणि आमचं कर्तव्य आहे की त्यांचा जरी प्रकारे मृत्यू झाला असेल, अपघात असो किंवा घातपात असो, ते समोर यावे. त्यासाठी आम्ही आज एसपी साहेबांना सगळ्या राष्ट्रवादी पक्ष युती आणि युवक यांच्या मार्फत ते निवेदन दिलं. माझं नाव शीतल कैलास बारोटे, राष्ट्रवादी युती जिल्हाध्यक्ष. निवेदन असं दिलं आहे की आमचे जे उपमुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे अजितदादा पवार यांचा जे विमान दुर्घटना झालेली आहे तो घातपात आहे का खरंच ॲक्सिडेंट आहे तो तपासणी करावं हे आमचं निवेदन होतं. काय नाव आपलं? विजय सोनवणे, भटके समाज जिल्हाध्यक्ष जालना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. जे आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते अजितदादा पवार, जे यांचा अपघाती निधन झालेलं आहे ते घात होता की अपघात होता, तर त्यामुळे आम्ही त्यांना निवेदन दिलेले आहे आणि त्यांचा खरंच शोध घेण्यात यावे. कारण आमच्या जे राष्ट्रवादीची होती टीम आहे, आज आम्ही असं सखोल सांगू शकतो की त्यांचा घातच आहे. त्यामुळे त्यावरती चौकशी ही सखोल करण्यात आली. त्यामुळे आज आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे. काय नाव आपलं? सुनीता भगवान काटकर, युती उपजिल्हाध्यक्ष जालना.